Hello dear students, in today's lecture we are going to see different types of mixtures. In previous lecture we have seen types of elements, we have seen types of compounds. Now let us see what are different types of mixtures. So mixtures are of two types mainly, that is homogeneous mixtures and heterogeneous mixtures. In order to understand these two concepts, let us revise or let us see one activity, and depending on that activity, you are able to understand this concept of homogeneous mixture and heterogeneous mixture very clearly. So, आपण एक activity perform करूया student. Activity एक तुम्हाला सांगते. एक टेस्ट ट्यूब मध्ये आपण घेतले, त्या टेस्ट ट्यूब मध्ये water fill केलं, okay, and in this water we mixed salt. So this test tube, suppose A, it contains a mixture of water plus salt. Now take another test tube. In this you also add water here and you mix, instead of salt you can mix soil here. So this test tube B contains mixture of water and soil. Now when we stir these two mixture or these two components from this test tube, after some times you will observe that this salt has totally dissolved in the water, whereas after some time this soil will not get dissolved in the water and you are able to easily identify the soil particles inside the water. बरोबर? ह्या टेस्ट ट्यूब मध्ये आपण ए मध्ये जेव्हा सॉल्ट वॉटर मध्ये मिक्स केलं, थोड्या वेळानं त्याला स्टर केल्यानंतर सॉल्ट हे टोटली डिझॉल्व होणार. वॉटरमध्ये सॉईल ॲड करून जर तुम्ही स्टर केलं तरी देखील सॉईल मात्र या वॉटरमध्ये विरघळणार नाही आणि तुम्हाला इझिली सॉईल ही वेगळी आयडेंटिफाय होऊ शकते. सो या दोन एक्झाम्पल्सवरून आपण एक कन्सेप्ट आधी बघूया अँड दॅट कन्सेप्ट इज फेज. ही फेज ही कन्सेप्ट तुम्हाला मी आधी सांगते आणि मग त्याच्यावरून हे दोन तुम्हाला पटकन कळतील. सो व्हॉट इज मीन्ड बाय फेज? अ फेज इज नथिंग बट इट इज अ पार्ट ऑफ मॅटर विच इज हॅविंग युनिफॉर्म कंपोजिशन. आता ह्याच्यात बघा, या फर्स्ट टेस्ट ट्यूबमध्ये जेव्हा सॉल्ट वॉटरमध्ये डिझॉल्व झालं आहे, तुम्ही वॉटर आणि सॉल्ट हे वेगळे वेगळे आयडेंटिफाय करू शकता. Just by seeing it, you are not able to identify the salt which is present in water. But in this second condition, you are easily able to identify the soil particles which are present in the water. So, अशा पद्धतीने जेव्हा दोन वेगवेगळे सबस्टन्सेस मिक्स केल्यानंतर जर ते दोन्ही सबस्टन्सेस इझिली वेगवेगळे आयडेंटिफाय होत नसतील तर त्याला म्हणायचं आपण सिंगल फेजमध्ये असणारे सबस्टन्सेस. वेअरॅज ज्यामध्ये तुम्ही दोन सबस्टन्सेस मिक्स केल्यानंतर सुद्धा दोन्ही सबस्टन्सेस वेगवेगळ्या फेजमध्ये तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकत असाल तर ते दोन सबस्टन्सेस वेगवेगळ्या फेजेसमध्ये आहेत असं कन्सिडर करण्यात येतं. फेजची डेफिनिशन मी तुम्हाला काय सांगितली स्टुडंट्स? व्हेनेवर अ पार्ट ऑफ मॅटर which contains uniform composition, एक सारखं कंपोजिशन ज्या टाईपच्या मॅटरचं आहे त्याला आपण फेज असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आता ह्या फेजेस आपण सॉलिड, लिक्विड, गॅसेस ह्या तिघांच्या बाबतीत देखील बघूयात, तुम्हाला पटकन लक्षात येईल ॲक्च्युली फेज किंवा सिंगल फेज किंवा दोन वेगवेगळ्या फेज कशाला म्हणायचं. ह्या केसमध्ये ही झाली सिंगल फेज. का? कारण आपण ह्याच्यामध्ये दोन वेगवेगळे सबस्टन्स आयडेंटिफाय करू शकत नाही. हे झाले दोन फेजेस, एक फेज सॉईलची, दुसरी फेज वॉटरची. आता सॉलिड, लिक्विड, गॅस या तिघांच्या बाबतीत ह्या दोन वेगवेगळ्या फेजेस कशा आयडेंटिफाय करता येतात बघूयात. सॉलिडमध्ये जेव्हा मी म्हणते सिंगल फेज, so in this case suppose you are having one heap of stone. स्टोनचा एक मोठा ढीग, हीप ज्याला म्हणतो आपण, तर त्या सगळ्या हीपमध्ये सगळ्या एकच प्रकारचे स्टोन्स जर प्रेझेंट असतील तर ते झालं सिंगल फेजमधलं सबस्टन्सेस. सो सिंगल फेज इन केस ऑफ सॉलिड स्टोन, त्याचे एक्झाम्पल मी काय सांगितलं?
अ हीप ऑफ स्टोन्स. हे स्टोन्स जेव्हा सेम प्रकारचे असतील, दोन वेगवेगळे नाहीत, एकाच प्रकारच्या दगडांचा ढीग हां जर आपण कन्सिडर केला तर ते झालं सिंगल फेजचं एक्झाम्पल. बट जेव्हा आपण टू फेजेस जर कन्सिडर करायच्या असतील तर त्याचं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर तुम्ही इथं सांगू शकताय ब्रिक्स आणि स्टोन यांचा जर ढीग तुम्ही बघितलात, विटा आणि दगड, तर ह्याच्यामधले विटा तुम्ही इझिली ओळखू शकता, दगड इझिली ओळखता, दगड पण तुम्हाला वेगळ्या सेपरेटली ओळखता येतात त्या ढिगामधले, बरोबर की नाही. बघून सुद्धा तुम्ही सांगू शकताय ही वीट आहे आणि हा दगड आहे. सो इन दॅट केस even though they are present in the same heap, you can easily identify them and hence they are considered as two phases. So here example काय सांगा तुम्ही, heap containing stones and bricks. एका सेम हीपमध्ये ढिगामध्ये जर स्टोन असतील आणि ब्रिक्स असतील तर तुम्ही जर ते इझिली आयडेंटिफाय करू शकत असाल तर ते झाले टू फेजेस. जर आयडेंटिफाय वेगळे सबस्टन्सेस करू शकत नसाल तर ते झाली सिंगल फेज. आता बघू लिक्विडच्या बाबतीत काय सांगता येईल. लिक्विडच्या बाबतीत देखील अशा दोन फेजेस आपल्याला सांगता येतात. सिंगल फेजचं एक्झाम्पल काय सांगाल, हे सॉल्ट प्लस वॉटरचं मिक्सचर किंवा सॉल्ट प्लस शुगरचं मिक्सचर, की जेव्हा एखादा सबस्टन्स आपण एखाद्या लिक्विडमध्ये पूर्णपणे डिझॉल्व करू शकतो तेव्हा ते डिझॉल्व झालेला सबस्टन्स जर आपल्याला डोळ्यानं इझिली ओळखू शकत नसेल वेगळा तर ती झाली सिंगल फेज. सो इथे एक्झाम्पल तुम्ही काय सांगणार, मिक्सचर ऑफ सॉल्ट किंवा शुगर प्लस वॉटर. आणि टू फेजेस लिक्विडच्या बाबतीत काय सांगता येतील बघा, मिक्सचर ऑफ ऑइल प्लस वॉटर. ऑइल आणि वॉटर एकमेकात मिक्स होतात का, केरोसिन अँड वॉटर घ्या तुम्ही, ते दोन वेगळे आपण लेअर ओळखू शकतो. सो दोन्ही लिक्विड्स आहेत, दोन्ही एकत्र मिक्स केले पण आपण ऑइल वेगळं ओळखू शकतो, वॉटर वेगळं ओळखू शकतो. हेन्स दे आर प्रेझेंट इन टू फेजेस इवन इफ वी मिक्स these liquids that is water and oil in one container. एकाच कंटेनरमध्ये जरी आपण ते मिक्स केलं तरी आपण ते इझिली ओळखू शकतो, म्हणून दे आर प्रेझेंट इन टू फेजेस. सो इथं एक्झाम्पल सांगणार मी, ऑइल प्लस वॉटर यांचं मिक्सचर. नाव इन केस ऑफ गॅस आपण बघू शकत नाही, बट गॅस आता समोर जी एअर आहे ह्या एअरमधला आपण सांगू शकतो का रे हा इकडे कार्बन डायऑक्साईड आहे, इकडे ऑक्सिजनचा मोलिक्यूल आहे, इकडे हा वेगळाच नायट्रोजनचा काही मोलिक्यूल दिसतोय, असं सांगू शकतो का, नाही. सो गॅसमध्ये एअर हे एक तुमचं मिक्सचर आहे की जे सिंगल फेजमध्येच आहे. टू फेजेस आपण गॅसेसच्या बाबतीत दाखवू शकत नाही. सो ह्या पद्धतीनं फेज ही कन्सेप्ट कळाली तुम्हाला. जेव्हा सेम कंटेनरमध्ये आपण दोन वेगवेगळ्या वस्तू ठेवतो तेव्हा जर त्या दोन वेगवेगळ्या ओळखू आल्या तर त्या डबल फेजमध्ये आहेत किंवा टू फेजेस, थ्री फेजेस पण असतात, आणि जर ओळखू आल्या नाहीत तर त्या सिंगल फेजमध्ये आहेत. आलं लक्षात फेज ही कन्सेप्ट. आता बघा स्टुडंट्स, या फेज ह्या कन्सेप्टवरती आपण होमोजिनस आणि हेटेरोजिनस मिक्सचर्स कशाला म्हणायचं बघूयात. तुम्हाला काय वाटतं काय असेल आता ह्या फेजवरून. मग मी जर तुम्हाला विचारलं की व्हॉट कुड बी द डेफिनिशन ऑफ होमोजिनस मिक्सचर, कशाला म्हणणार तुम्ही. होमोजिनस म्हणजे सेम असणारे, म्हणजेच जे मिक्सचर्स किंवा ज्या मिक्सचर्समध्ये कंपोनंट्स सिंगल फेजमध्ये आहेत, इझिली आपण ओळखू शकत नाही दोन वेगवेगळे कंपोनंट्स, अशा मिक्सचरला म्हणायचं होमोजिनस मिक्सचर. सो डिफाईन कसं करणार तुम्ही, ऑल द कंपोनंट्स when are present in one phase किंवा single phase.
त्याला तुम्ही म्हणणार होमोजिनस मिक्सचर. कळालं का? फेज ही कन्सेप्ट ज्याला कळाली त्यांना हे पटकन समजणार. ज्या मिक्सचरमध्ये त्याचे कंपोनंट्स हे सिंगल फेजमध्ये आहेत, म्हणजेच आपण वेगवेगळे कंपोनंट्स आयडेंटिफाय करू शकत नसू, तर त्याला म्हणायचं होमोजिनस मिक्सचर. मग आता ह्या सगळ्यांपैकी होमोजिनस मिक्सचर कुणाला म्हणायचं? तर सॉलिडच्या बाबतीत तुम्ही हीप ऑफ स्टोन हे होमोजिनस म्हणू शकता मिक्सचर. लिक्विडच्या बाबतीत हे सॉल्ट प्लस वॉटरचं मिक्सचर हे तुम्ही होमोजिनस म्हणू शकता. एअरच्या बाबतीत हे देखील एअर ही देखील एक होमोजिनस मिक्सचर आहेच. आलं लक्षात? सो ज्या प्रकारच्या सबस्टन्सेसमध्ये किंवा मिक्सचरमध्ये त्याचे कंपोनंट्स आपण वेगवेगळे ओळखू शकत नसू, तर त्याला म्हणायचं होमोजिनस मिक्सचर. इथे तुम्ही एक्झाम्पल लिहा. मिक्सचर ऑफ सॉल्ट प्लस वॉटर, शुगर प्लस वॉटरसुद्धा लिहा तुम्ही, चालेल. किंवा मग इथे हीप ऑफ स्टोन्स सांगू शकता, एअर सांगू शकता. ओके, सो दिस इज द concept of homogeneous mixture. Then the next type is heterogeneous mixture. आता होमोजिनसच्या अपोजिट असणार, होय की नाही? होमोजिनसमध्ये काय बघितलं आपण? ऑल द कंपोनंट्स आर इन सिंगल फेज. मग आता इथे ह्याला फक्त सबस्टिट्यूट करणार तुम्ही ह्या वर्डला, आणि तिथे काय लिहिणार? ऑल the components are in 2 or more phases. ओके, सो अशा सबस्टन्सेसना म्हणायचं हेटेरोजिनस सबस्टन्सेस किंवा मिक्सचर्स. याच्यामध्ये हीप कंटेनिंग स्टोन अँड ब्रिक हे हेटेरोजिनस मिक्सचर सांगाल. ऑइल प्लस वॉटर हे देखील हेटेरोजिनस मिक्सचर हे सांगता येईल. जिथे आपण दोन कंपोनंट्स हे वेगवेगळे ओळखू शकतो. सॉईल प्लस वॉटर हे देखील हेटेरोजिनस मिक्सचर झालं. सो ही कन्सेप्ट लक्षात आली. खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. तुम्हाला असे एक्झाम्पल्स दिले जातात एक्झामवेळी, आणि क्लासिफाय दीज एक्झाम्पल्स इंटू होमोजिनस अँड हेटेरोजिनस मिक्सचर असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. सो तुम्हाला आता आयडेंटिफाय करता येईल सिंगल फेज, 2 फेजेस, 3 फेजेस आयडेंटिफाय करता येईल. स्टुडंट्स, इझी आहे की नाही एकदम? सो हा झाला पार्ट आपला टाईप्स ऑफ मिक्सचर्स. आता याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचा पार्ट बघूया.